राऊतांनी भाजपवर केलेल्या टीकेला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुजोरा दिलाय, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हा वेडेपणा असल्याचं म्हटलंय। हे तर सत्य आहे। सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे, धनंजय मुंडे हे अजितदादाच्या गटाचे, भाजपशी त्यांची जवळीक आहेच आहे। असं असताना सुरेश धस एवढ्या ॲग्रेसिव्हली धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते, वागत होते, याच्या मागे कुठेतरी काहीतरी प्लान आहे, हा शिजत होता, ही शंका सगळ्यांनाच होती। धस यांना पुढे करून जाती जातीत भांडणं लावून एक समाज सुरेश धसांबरोबर उभा करायचा, जो समाज मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेंच्या मागे उभा आहे, त्यांच्या आंदोलनाच्या मागे, त्यांच्या भूमिकेच्या मागे, आणि याच्यातून हे नेतृत्वाची धार कमी करण्याचा प्रयत्न झाला, हे मला असं वाटतं सुस्पष्टपणे दिसतं। काय वेडेपणा आहे। उलट आम्ही सर्व लोक संतोष देशमुखाच्या आरोपीला अंतिम शिक्षा व्हावी, फाशीपर्यंत जावं, याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने चौकशा सुरू केलेल्या आहे, ज्या पद्धतीच्या चौकशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी काम चालू आहे, मला वाटतं की हे भरकवण्याचं काम कोणी करू नये। त्या घटनेकडे सर्वांनी बिना राजकारणाने बघितलं पाहिजे। या घटनेचं राजकारण होऊ नये आणि माझी नेहमीच सूचना सर्वांना आहे की या घटनेमध्ये सर्वांनी सरकारच्या चौकशीला साथ दिली पाहिजे।